नवी मुंबईमध्ये ऐरोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र हाच बालेकिल्ल्याला छेद देण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आनंद सुतार आहेत त्यांना उभा करण्यात आलेला आहे. आपल्याला आनंद सुतार आहेत सर, काय म्हणाल गेली 6 टर्म तुम्ही नगरसेवक आहात, परत एकदा उभा राहिलेला आहात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापना झाली 1995 ला. 2000 ला मला उमेदवारी मिळाली आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली. तेव्हापासून मी आजपर्यंत नॉनस्टॉप नगरसेवक आहे. 25 वर्ष जो माणूस नगरसेवक निवडून येतो याचाच अर्थ लोकांच्या कामात लोकांना समाधान असेल. प्रत्येक व्यक्तीशी माझा वैयक्तिक संबंध आहे. आज तुम्ही पाहताय जी रॅली तुम्ही पाहताय, ही रॅलीचं नियोजन मी नाही केलं, इथल्या स्थानिकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व आमचे सदाभाऊ आहेत. सदाभाऊंनी मला 2 दिवसापूर्वी सांगितलं की आनंद सुतार तुम्हाला वेळ द्यायची आहे, मला तुम्हाला इथं आमच्या सेक्टर 19 मध्ये फिरवायचं आहे. मी म्हणालो काय करायचं, तुम्ही तर रॅली काढायची आहे. आणि मी स्वतः माझ्या गाडीत बसून एकटाच इथं आलो आणि पाहिलं तर काय चित्रच वेगळं आहे. हे सर्व 1900 नागरिक आहेत आणि 1900 नागरिकांनी आज एवढी मोठी रॅली माझ्यासाठी काढलेली आहे. मी या पॅनलच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, हा पॅनल 4 पद्धतीने घेरलेला आहे. बघा, एकाकडे माझा स्लम एरिया आहे, एका वॉर्डमध्ये माझ्या सिडको नोड आहे, एकामध्ये माझा गाव आहे, ऐरोली गाव आहे, एकाकडे संपूर्ण सिडको शहर आहे. म्हणजे या मूलभूत गरजा असलेल्या संपूर्ण 4 पॅनल मध्ये 4 नगरसेवकांना काम करायचं आहे विविध प्रकारचं. या ठिकाणी असलेल्या माथाडी वर्गामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. माथाडी वर्गाने काढलेली मिरवणूक आहे आणि या माथाडी वर्गाने सांगितलेलं आहे तुमचा विजय निश्चित आहे. या माथाडी वर्ग आणि सदाभाऊ ज्याच्या पाठीशी उभे असतात त्यांचा विजय निश्चित आहे. मी आजपर्यंत हे पाहिलेला आहे. ऐरोलीमध्ये विशेषतः आपण पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो, मतदान जास्त आहे, काय म्हणाल. त्या बालेकिल्ल्यात आम्ही पण होतो, त्या बालेकिल्ल्यात आम्ही राहिलेलो आहोत. आता बालपण राहिलेलं नाही, किल्ला पण राहिलेला नाही, आता बालिश झालेले आहेत ते. आणि आता बालिशांच्या विचार तुम्ही प्रश्न विचारत असाल तर संपूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पार्टी आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. आणि नवी मुंबईमध्ये न सांगण्यासारखंच आहे की जवळपास महापालिका स्थापन झाल्यापासून आदरणीय गणेश नाईक साहेबांचं नेतृत्व आहे. याच्यामध्ये नवल असं काय आहे की आता कोण बालिश आहे आणि कोण मोठा आहे. या नवी मुंबईमध्ये ओनली फक्त गणेश नाईक. म्हणून मी तुम्हाला सांगतो येणारी महापालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीचीच असेल आणि कमल 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 आणि कमलच फुलेल हा माझा विश्वास आहे. गणेश नाईक एकनाथ शिंदे एकमेकावरती गोडे फरार करू गोडे बेपत्ता करू इथपर्यंत टीका केलेली आहे. तो विषय आमदार साहेबांचा आहे. एवढ्या मोठ्या विषयावर मला बोलणं योग्य वाटत नाही. मी महानगरपालिकेपुरता बोलू शकतो. मला वाटते तो विषय माझ्यापेक्षा वेगळा आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ऐरोली मतदारसंघामध्ये असेल सर्व ठिकाणी भाजपचा कमळ फुलेल अशा प्रकारचा विश्वास आनंद सुतार यांनी व्यक्त केला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.